वसंतराव डावखरे स्मृतिप्रीत्यर्थ भजन स्पर्धेत सिद्धिविनायक विजेते, महिलांच्या गटात अंतर्नाद मंडळ प्रथम। विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ठाणे येथील शांतीनगरमधील सिद्धिविनायक भजनी मंडळ आणि महिलांच्या गटात ठाण्यातील अंतर्नाद भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेत ठाणे, अलिबाग, नवी मुंबई, भांडूप, सांताक्रूज, बदलापूर आणि डोंबिवली येथील महिला आणि पुरुष भजनी मंडळांचा सहभाग होता। पुरुषांच्या गटात दिवा येथील गजानन प्रासादिक मंडळानं द्वितीय, अलिबाग येथील श्री बाप्पादेव प्रासादिक मंडळानं तृतीय आणि डोंबिवली येथील गंगेश्वर भजनी मंडळानं उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले। उत्कृष्ट गायक म्हणून जयेंद्र पाटील आणि चिन्मय नाईक, उत्कृष्ट तबला पखवाज वादक म्हणून सहदेव सावंत, विनोद मांडवकर, आर्यन कुशे, रोहित घाडेगावकर, प्रणव परब, वैभव मिस्त्री, विराज राणे, साई गावंड, कल्पेश लोणगळे आणि हेमंत तांबोळी यांना बक्षिसं देण्यात आली। पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे 11, 7 आणि 5,000 रुपयांचं बक्षीस, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं। महिला गटात पाचपाकाडी येथील अनुपम भजनी मंडळानं द्वितीय, चरई येथील स्वानंद भजनी मंडळानं तृतीय आणि गावंडबाग येथील स्वास्तिक भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं। उत्कृष्ट गायिका म्हणून भांडूप येथील श्री देव मानोबा प्रासादिक मंडळाच्या आरती पाळेकर, शिवाजीनगर येथील ओम नादब्रह्म भजनी मंडळाच्या लोकेश भोईर यांची, उत्कृष्ट तबलावादक स्वानंद भजनी मंडळाचे भास्कर शेजवळकर आणि उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून विठाई भजनी मंडळाचे हर्षद मिस्त्री यांची निवड करण्यात आली। आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर नरेश मस्के, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, नजीब मुल्ला, माजी नगरसेविका स्नेहा आंबरे, रमेश आंबरे, वीरसिंग पारछा, मंडल अध्यक्ष संतोष जयस्वाल आदींच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली। या स्पर्धेचे समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय नौपाडा मंडळ यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं। भाजपचे नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांगरेकर, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे नौपाडा मंडळ संयोजक दिलीप नामजोशी, क्षमा पातकर, अर्चना मसे, अनिरुद्ध जोशी, मुकुंद शिंदे, संतोष जोंधळे, अश्विनी वेल्हणकर, ऋषिकेश जोशी, सुशांत पाठक, रंजना हजारे, वैशाली घागरेकर आणि रवी काळे यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली। गेली 6 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमाने डावखरे साहेबांच्या स्मरणार्थ ही भजनांची स्पर्धाचं आयोजन केलं जातं। सुरुवातीला ठाणे शहर, ठाणे जिल्हा असं मर्यादित आपण ही स्पर्धा घेत होतो, पण टप्प्याटप्प्याने कोकणामधनं, त्याच्यानंतर आज जवळपास राज्यामधनं आपल्याला इकडे या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने युवकांपर्यंत किंवा युवकांची आध्यात्मिकशी नाळ जोडण्याचा एक प्रयत्न या भजन स्पर्धेच्या माध्यमाने होतो। आपण बघितलं की या भजन स्पर्धेमध्ये नवतरुण भरपूर होते आणि एक आनंद वाटतो, एक समाधानही वाटतो की आजचा नवतरुण हा कुठेतरी रील्समध्ये किंवा इतर कामामध्ये किंवा यूट्यूबमध्ये अडकण्यापेक्षा या भजनांमध्येही त्याचा एक वेगळा आनंद घेताना बघितला जातो। त्यासाठी हा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे आमचा याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीत आयोजित झाला। ठाण्यातील रेमंड कंपनीची मूळ कोणाची, आदिवासी बांधवांनी 100 वर्ष जुनी पुरावे दाखवत रेमंड कंपनीच्या जागेवर केला दावा। ठाण्यातील वर्तकनगर येथे असणाऱ्या रेमंड कंपनीच्या मूळ जागेचा प्रश्न आता निर्माण झाला असून जागेवर आदिवासी बांधवांनी त्यांचा दावा दाखवला आहे। विशेष म्हणजे आदिवासी बांधवांनी 100 वर्ष जुनी पुरावे दाखवत हा दावा ठोठावलाय। अनेक नेत्यांची भेट घेतली असून देखील आमचा तिढा सुटला नसल्यानं आणि अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला असून प्रश्न मार्गी लागला नसल्यानं अखेरीस आता या आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण पुकारले।
50हून अधिक कुटुंब या आमरण उपोषणात सहभागी झाली असून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी या आमरण उपोषणाला आणि आदिवासी बांधवांना पाठिंबा दिला असून ते देखील या आंदोलनात सहभागी झाले. ओके शुभम सर, रेमंड कंपनीच्या विरोधामध्ये आदिवासी तुम्ही आमरण उपोषणाचा इशारा उपसलेला आहे, काय सांगणार संदर्भात? नक्कीच जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होईल, समाजातील दुर्बल घटकावर अन्याय होईल, त्यावेळी जिजाऊ त्या घटकाच्या बरोबर न्याय मिळवण्यासाठी असते. आपण बघितलं असेल का रेमंड बाबत अनेक ठिकाणी केसेस सुरू आहेत. त्यांनी केलेल्या केसेसवर कुठलाही तहसीलदार किंवा प्रांत निर्णय देत नाही किंवा ऍडिशनल कलेक्टर निर्णय देत नाही, परंतु समोरच्या माणसाच्या एक छोट्या छोट्या चुका शोधून आणि यांच्या केस फाईल केल्या जातात. राज्यघटनेने दिलेला जो अधिकार आहे आदिवासी बांधवांचा, तो त्यांना मिळाला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांची 100 वर्षापासून कसत असलेली जमीन आहे, त्याच्यावर त्यांची घरं होती, शेती होती, या सर्व गोष्टी त्यांना परत मिळण्यासाठी त्यांच्याबरोबर जिजाऊ संघटना सर्वसाधारण गोरगरिबाला न्याय मिळण्यासाठी सोबत असेल. सर, हा प्रश्न जो आहे तो अधिवेशनामध्ये देखील मांडला गेला होता, परंतु अद्याप मार्गी लागलेला नाही. अनेक लोकप्रतिनिधींची सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्र होती. आपण बघितले असेल माननीय माजी मंत्री विष्णू सवरा साहेब, आमच्याकडचे आमदार विलास तरे, शांताराम मोरे, चिंतामण वनगा साहेब, सर्व आदिवासी बांधवाच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत चौकशीचे आदेश किंवा विनंती केली होती की यांना न्याय मिळवून द्या. अगदी एसटी आयोगाने दिली होती. मागील वर्षी 2022च्या डिसेंबर महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. परंतु प्रशासन, महसूल प्रशासन आहे ते एकदम गेंड्याच्या कातडीचे, ते एकमेकावर ढकलून विषय मार्गी लावतात, वेगळे करतात. कारण समोर रेमंड कंपनी, प्रचंड पैसा आहे, तिथे मोठमोठे कॉम्प्लेक्स होत आहेत. अशा वेळेस जर आपण रेमंडला धक्का दिला तर रेमंड ही हेलिकॉप्टर लागतात, आपल्याला रेस्ट हाऊस लागतात, मुलांचे ऍडमिशन लागतात शिंगाण्याला, त्यामुळे कदाचित त्याला पाठीशी घालत असतील किंवा अर्थशक्तीपुढे थोडेसे महसूल विभाग झुकत असेल. तर या गोष्टीसाठी आज आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो का आमच्या आदिवासी बांधवांना 100% 100% न्याय मिळेल असं सांगतो. कारण आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही काही जिल्हाधिकारी कार्यालय आम्हाला राहायला नाही मागत. आमच्या मागण्या रास्त आहेत का आमच्या जे 100 वर्षाचे पुरावे त्याची आपल्याला माहिती द्या. 57ला नगरपंचायत होती, पाचपाखाडीला का ग्रामपंचायत होती ते उत्तर द्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेले त्याची चौकशीचा अहवाल द्या. त्या पलीकडे आमची काही मागणीच नाहीये. आज जे मूळ शेती मालक आहेत ते आमरण उपोषण करतायत. यांना जर न्याय नाही मिळाला 1-2 दिवसामध्ये तर माझ्याकडून जिजाऊ संघटनेचा प्रमुख म्हणून माझ्याकडूनही आमरण उपोषण करण्यात येईल. आज जव्हार किंवा विक्रमगड येथील बरेच आदिवासी बांधव जे आहेत शेतकरी ते त्या विभागामध्ये राहतात, न्याय न मिळाल्यामुळं तेही आदिवासी बांधव आज आंदोलनामध्ये सहभागी होतील. उद्याला वेळ आली तर जिल्हाभरचे लोक या आंदोलनात सहभागी होतील, परंतु न्याय मिळवून घेतीलच. कारण आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही कोणाच्या हक्काचा मागत नाही. आम्हाला आमची जमीन आहे, आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळावा या दृष्टीने काम. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटींचा धनादेश शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीनं देणगी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द करण्यात आला. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज अयोध्येला जाऊन चंपतराय यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीनं हा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 11 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचं सांगितलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते कायम म्हणायचे की आपण जर पंतप्रधान झालो तर काश्मीरमधून कलम 370 हटवू आणि अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारण्याचं काम करू. स्वर्गीय बाळासाहेबांचं तेच स्वप्न आता पूर्ण होतोय. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांना मंदिर उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
श्रीराम मंदिराचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिले. अनेक शिवसैनिकांनी राम जन्मभूमी आंदोलनावेळी त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या सर्वांनी मिळून पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होत असून अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य दिव्य मंदिर तब्बल 500 वर्षानंतर उभं राहतंय. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या कामात शिवसेनेचाही खारीचा वाटा असावा या हेतून हा धनादेश देण्यात आल्याचं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. हा प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असून आजच्या पिढीला आणि भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामाचं अयोध्येत जाऊन दर्शन घेता येईल याचं समाधान वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या वतीनं अयोध्येला गेलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, समन्वयक आशिष कुलकर्णी तसंच पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांचा समावेश होता. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेच्या अनुषंगानं वर्तकनगर नाक्यावर पथनाट्यातून जनजागृतीपर उपक्रमाचं आयोजन. पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलण्याचं आवाहन काही तरुण मंडळींनी शास्त्रीनगर नाक्यावर रविवारी सादर केलेल्या पथनाट्यातून केलं. रेझिंग डे निमित्त वर्तकनगर पोलिसांनी जनजागृतीपर उपक्रम हाती घेतलेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून हे पथनाट्य सादर करण्यात आलं. त्यावेळी हे आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेच्या अनुषंगानं रविवारी सायंकाळी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम आणि संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान शास्त्रीनगर नाका येथे पोलिसांचा नागरिकांशी संवाद या विषयावर पथनाट्य आयोजित केलं होतं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजय तिडके, सुरेश लोटे, अंमलदार आणि गोपनीय अंमलदार यांच्यासह पथनाट्य सादर करणारे किरण नागती यांचे 10 ते 12 सहकारीही सहभागी झाले होते. पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलून पोलिसांना मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालता येईल, एक चांगला समाज घडवता येईल असा संदेश यातून देण्यात आला. एखाद्या मुलीची छेड काढली जात असताना किंवा अनुचित प्रकार घडत असताना केवळ पोलिसांवरच जबाबदारी न टाकता साध्या वेशातील नागरिकांनीही कर्तव्य भावनेनं मदतीसाठी पुढं आलं पाहिजे असा संदेशही यातून देण्यात आला. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं निमंत्रण. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं असून या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचं त्यांनी निश्चित केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचं ठरवले. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि NDAमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असं आवाहन तमाम शिवसैनिकांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आले. यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा करावा असं आवाहन यापूर्वीच करण्यात आले. त्यासोबतच पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मिळाल्यानं पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणित झालाय.
अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर उभारलं जावं अशी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. राम जन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचं स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळे पाहणे ही आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट असल्यानं अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं असून अयोध्येला येण्याचं त्यांनी मान्य केले.